घेतलेली आहे. याच्यातली मी 3 केळी घेणार आहे भाजी बनवायला. हे बघा कच्ची केळी. आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मी. थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, 2 कांदे घेतले, 1 लसूण, जवळजवळ 7-8 कळ्या घेतल्यात त्याच्या, थोडीशी इथे मी मेथी घेतली, काळी मिरी 4-5 दाणे घेतले आहेत आणि 2 लवंग, थोडेसे धणे आणि 1 टोमॅटो आणि फ्लेवरसाठी कढीपत्ता घेतलेला आहे. आधी आपण मसाला बनवून घेऊया. इथे मी थोडंसं बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे धणे, काळी मिरी आणि मेथी टाकून घेणार आहे. आणि कलरसाठी मी 1 लाल मिरची घेणार आहे, काश्मीरी लाल मिरची, ती पण भिजत टाकणार आहे याच्यामध्ये. आपण आधी याचा मसाला बनवून घेऊया. याची मी सर्व ग्रेव्ही बनवून घेणार आहे मी. आणि मी इथे एवढा तुकडा आल्याचा घेणार आहे. हे सर्व मी याच्यामध्ये कापून घेते. आणि आपण हे भिजत केलेलं सर्व धणे वगैरे ते पण टाकून घेऊया. भाजी खूप छान होते, तुम्ही एकदा करून बघा. सर्व ग्रेव्ही मी सर्व याची करून घेतलेली आहे, सर्व मसाल्यांची, टोमॅटो वगैरे. बघा एकदम बारीक. आता पुढे आपण हे ना ही ग्रेव्ही फ्राय करायची आहे, मस्त मसाले वगैरे टाकून सर्व. आता आपण ग्रेव्हीसाठी थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडासा दालचिनीचा तुकडा टाकते, थोडंसं जिरं, कढीपत्ता, आता आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकून घेऊया. मसाले टाकलेच नाही आहेत मी त्याच्यामध्ये. थोडासा मिक्स मसाला, 1 चमचा, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढा. आधी आपण अख्खी काश्मीरी मिरची टाकलेली, आता थोडीशी कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा धणा पावडर, पाव चमचा जिरा पावडर, मसाले आपले मस्त फ्राय झालेले आहेत. तर आपण थोडंसं त्याच्यात पाणी टाकून शिजवून घेऊया मसाले. आणि तोपर्यंत आपण केळी सोलून घेऊया. केळ्यांची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला. केळ्यांची साल अशी काढायची आहे आपल्याला पूर्ण. आणि केळं सोललं की लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून काळं नाही पडणार त्याच्यासाठी. कारण कच्चं केळं लगेच काळं पडते. आणि मी बारीक बारीक कापून घेणार आहेत केळी, बारीक म्हणजे गोल आकारात. अशा प्रकारे कापून घ्यायची. केळी अशी मी सर्व कापून घेतलेली आहेत. चला तर मग आपण मसाले बघूया आपले. मसाल्याने पण आपल्या मस्त तेल सोडलेलं आहे, छान वास येतो, खमंग. पाहू शकता तुम्ही.
भाजी होणार आहे.